चला मित्रांनो, खगोलशास्त्रामध्ये आता हे विश्व म्हणजे युनिवर्स, दीर्घिका म्हणजेच गॅलेक्सी, आकाशगंगा म्हणजेच मिल्की वे, तारे म्हणजे स्टार्स, हे एवढे मुद्दे आपण आतापर्यंत बघितलेले. आता पुढचा मुद्दा येतो सूर्य म्हणजे सूर्य, सन. ठीक आहे. आता या सन बद्दल आपल्याला माहिती आता पुढच्या लेक्चरमध्ये घ्यायची. बघा, पृथ्वीला प्रकाश देणारा सर्वात जवळचा तारा म्हणजे आपला सूर्य येतो असतो. ठीक आहे. आता सूर्याबद्दल थोडक्यात लक्षात घेतलं पाहिजे की आपली जी दीर्घिका आहेत, आपण आत्ताच आपली दीर्घिका बघितलेली, ही आपली दीर्घिका आहे मंदाकिनी किंवा आकाशगंगा म्हणतो आपण. ज्या दीर्घिकेमध्ये आपलं अस्तित्व आहे त्या दीर्घिकेला आपण नाव दिलेले आकाशगंगा. मग ही आपली आकाशगंगा आहे. बघा, ही आपल्या आकाशगंगेचं केंद्र भाग येतो असतो आणि या केंद्राभोवती या ठिकाणी वेटोळ्याकार आकारामध्ये शेकडो हजारो ताऱ्यांचा हा या ठिकाणी समुच्चय येतो. एक एक तारा आणि त्या ताऱ्याभोवती आणखीन 1.5-2 लाख या ठिकाणी खगोल फिरत असतात, ज्यांना आपण ग्रह, लघुग्रह, उपग्रह, बटुग्रह म्हणत असतो. तर अशा पद्धतीने या केंद्रापासून या ठिकाणी समजून घ्यायचा आपला तारा येईल. बघा, ठीक आहे, या ठिकाणी आपला तारा येईल आणि हा आपला तारा या ठिकाणी सूर्याभोवती या पद्धतीनं आपला हा तारा आपल्या या केंद्रकाभोवती, आपल्या आकाशगंगेच्या केंद्रकाभोवती या ठिकाणी फिरत असतो. बघा, ठीक आहे. आपला जो तारा आहे सूर्य, हा स्वतःभोवती एका चक्करसाठी त्याला 25 दिवस लागत असतात आणि आपल्या ताऱ्याला या पूर्ण अदृश्य असलेल्या केंद्रकाभोवती एका चक्करसाठी 25 कोटी वर्ष लागत असतात. आणि आपला हा जो तारा आहे, या ताऱ्याभोवती 1.5 लाख ते 2 लाख खगोल फिरत असतात. तर असा हा तारा म्हणजे आपला सर्वात जवळचा प्रकाश देणारा तारा म्हणजे सूर्य. या सूर्याबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी आता घ्यायची आहे. ठीक आहे. आपला जो तारा आहे हा बाकीच्या ताऱ्यांसारखाच आकारानं गोलाकार आहे. आता आपल्या या ताऱ्याची जी निर्मिती आहे ती 4.6 अब्ज वर्षापूर्वीची आहे. 1 अब्ज म्हणजे 100 कोटी वर्ष. ठीक आहे. तर जवळपास 4.6 अब्ज वर्षापूर्वी आपल्या या ताऱ्याची निर्मिती झालेली आहे. आता निर्मितीचं कारण काय, तर आपली जी दीर्घिका आहे, आकाशगंगा म्हणतो आपण, या आकाशगंगेमध्ये जे अगोदरच्या अस्तित्वात असलेले जे तारे होते त्या ताऱ्यावरती या ठिकाणी ऊर्जा वाढत गेली, आकार वाढत गेला आणि मग प्रत्येक ताऱ्या पद्धतीनं या ठिकाणी ताऱ्यांचा आकार वाढला आणि उष्णता वाढली की त्याच्यामध्ये विस्फोट होऊन जातो. विस्फोट झाल्यानंतर एका ताऱ्याचे शेकडो तारे तयार होऊन जातात. बघा, आणि जे तुकडे तयार असतात त्या तुकड्याचे ताऱ्यामध्ये रूपांतर होत असतं. तर अशा पद्धतीनं कुठल्या तरी एका मोठ्या ताऱ्याचा विस्फोट होऊन आपल्या ताऱ्याची निर्मिती होते, आपल्या या तुकड्याची निर्मिती होते आणि ही निर्मिती होते 4.6 अब्ज वर्षापूर्वी. ठीक आहे. मग जवळपास 4.5 अब्ज वर्षापूर्वीची निर्मिती आहे आणि आपली दीर्घिका निर्माण झालेली आहे 10 अब्ज वर्षापूर्वी. म्हणजे आपली दीर्घिका निर्माण झाली त्यावेळेस आपला तारा अस्तित्वात नव्हता. हा एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. दुसरा मुद्दा हा आहे की सध्या आपल्या या ताऱ्याची जर त्रिज्या बघितली, त्रिज्या म्हणजे केंद्र भागापासून पृष्ठभागापर्यंतची लांबी, ही येते 6.92 लाख किलोमीटर, म्हणजे 6,92,000 किलोमीटर इतकी ही त्रिज्या आहे, रेडियस आहे. आणि ही टोटल लांबी जर बघितली याच्या दुप्पट म्हणजेच 13.84 लाख किलोमीटर इतके येत असते. बघा, याला म्हणायचं व्यास. ही त्रिज्या आहे, हा टोटल लांबीची एरिया म्हणजे व्यास येतो. ठीक आहे. आणि मग या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की सूर्याचं गुरुत्वबल प्रचंड आहे. ठीक आहे. प्रचंड म्हणजे किती, तर पृथ्वीचं जेवढं गुरुत्वबल आहे त्या पृथ्वीच्या गुरुत्वबलाच्या जवळपास 28 पट जास्त या ठिकाणी सूर्याचं गुरुत्वबल येत असतं. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी असं नेहमी लक्षात ठेवायचं की पृथ्वीवरती एखाद्या व्यक्तीचं वजन जर 60 किलोग्राम असेल तर सूर्यावर किती भरेल, तर जेवढं पृथ्वीवरती आहे त्याच्या गुणिले 28 करायचं, तितकं ते या ठिकाणी सूर्यावरती भरेल. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही सूर्याबद्दलची माहिती आहे. आता सूर्याचा टोटल जो आकार आहे हा आकार किती आहे, तर पृथ्वीचा जेवढा आकार आहे तर पृथ्वीच्या आकाराच्या 13 लाख पट मोठा आकार हा सूर्याचा येत असतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी सूर्याचा आकार जर एवढा असेल तर मग पृथ्वी केवढी, तर एवढीच पृथ्वी. आलं लक्षात. आणि अशा पद्धतीनं मग हे 13 लाख बिंदू या ठिकाणी टाकावं लागेल, तर त्यावेळेस मग आपला सूर्य तयार होतो. म्हणजे पृथ्वीच्या 13 लाख पटीनं मोठा आहे, म्हणजे किती प्रचंड मोठा याचा एक अंदाज आपण बांधू शकतो.
तर अशा पद्धतीनं आपला हा सूर्य येत असतो. मग आता सूर्यावरती सुद्धा बाकीच्या ताऱ्यांसारखंच या ठिकाणी ऊर्जा निर्माण होते. सूर्यसुद्धा परिवलन परिभ्रमण गती त्याला असते. मग सूर्याला स्वतःभोवती एका चक्करसाठी या ठिकाणी जवळपास 25 दिवस लागतात. घंट्यात रूपांतर करायचं असेल तर 25 गुणिले 24, कारण एका दिवसामध्ये 24 घंटे, त्या हिशोबानं 25 दिवसाचे 25 गुणिले 24च्या हिशोबानं तुम्हाला घंटे निघेल. तर स्वतःभोवती एका चक्करसाठी पृथ्वीवर ज्या वेळेस 25 दिवस होता त्यावेळेस त्याचा 1 दिवस होत असतो. आणि सूर्याला आपल्या दीर्घिकेभोवती एका चक्करसाठी 25 कोटी वर्ष इतका कालावधी लागत असतो. म्हणजे प्रचंड कालावधी लागतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग आता या ताऱ्यावरती ऊर्जा निर्मिती कशी होते तो मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. ज्या पद्धतीने बाकीच्या ताऱ्यांवरती ऊर्जा निर्माण होते त्याच पद्धतीने या ताऱ्यावरती सुद्धा ऊर्जा निर्माण होत असते. आणि ही ऊर्जा निर्माण होत असते 2 हायड्रोजनचे कण एकत्र येणे आणि हिलियमचं कण तयार होणे. ठीक आहे. म्हणजे हायड्रोजनच्या संमिलनातून हिलियम तयार होताना उरलेल्या जास्तीच्या वायुरूप वस्तुमानापासून या ठिकाणी ऊर्जा निर्माण होत असते. म्हणजे समजून घ्यायचं 2 हायड्रोजन एकत्र येऊन या ठिकाणी हायड्रोजनच्या 90% वस्तुमानापासून हिलियम तयार होतो आणि उरलेले 10% वस्तुमान जे एनर्जीच्या रूपानं रूपांतरित होते. म्हणजे 10% वस्तुमानाचं रूपांतर या ठिकाणी एनर्जीत जात आहे. त्या एनर्जीलाच म्हणायचं सोलार एनर्जी, सौर ऊर्जा, त्यालाच म्हणायचं असतं बघा. तर अशा पद्धतीनं 2 हायड्रोजनाच्या संमिलनातून हिलियम तयार होणे या प्रोसेसमधून या ठिकाणी ऊर्जा निर्माण होत असते. मग आता या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायचं 2 हायड्रोजनचं हिलियममध्ये रूपांतर होणे, परत हिलियम अलग होऊन हायड्रोजनमध्ये रूपांतर होणे, परत हायड्रोजनचं हिलियममध्ये रूपांतर होणे. म्हणून त्या अर्थी याला म्हणायचं केंद्रकीय संमिलन पद्धत. ऊर्जा निर्मितीची पद्धत विचारली ते केंद्रकीय संमिलन पद्धत. आणि कशाचं संमिलन होतं? 2 हायड्रोजनचं संमिलन होतं, हिलियममध्ये रूपांतर होत असतं. तर केंद्रकीय संमिलन पद्धत म्हणा किंवा न्यूक्लिअर फ्युजन मेथड म्हणा. ठीक आहे. न्यूक्लिअर फ्युजन मेथडची ती पद्धती असते बघा. आणि याच पद्धतीनं ऊर्जा अशी वाढत जाते. रोखता येत नाही, ती प्रोसेसला रोखता येत नाही, थांबवता येत नाही. जी हायड्रोजन बॉम्बपासून जी ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा आपल्याला माहिती आहे. अमेरिकन हायड्रोजन बॉम्बची चाचणी 1952ला पॅसिफिक महासागरातील हवाई बेटाची एका बेटावरती घेतलेली आहे. आणि ज्या बेटावर चाचणी घेतली ते बेटच पृथ्वीवरून नष्ट झालेले आहे. म्हणजे त्याची एनर्जी किती निर्माण होते ते अंदाज आपण बांधू शकतो. त्याच पद्धतीनं सूर्यावरती सुद्धा ऊर्जा केंद्रकीय संमिलन पद्धतीनं निर्माण होत असते. आता ऊर्जा जी आहे ती 2 पद्धतीनं तयार होते. एक केंद्रकीय संमिलन पद्धत जी ताऱ्याद्वारे निर्माण होत असते आणि दुसरी एक केंद्रकीय विखंडन पद्धत जी अणुऊर्जा जी आपण तयार करतो. कॅडमियमच्या कांड्या किंवा पोलादाच्या कांड्या त्या भट्टीमध्ये टाकतो, न्यूट्रॉनचे कण शोषून घेतो. ती जी प्रोसेस आहे जड पाण्यापासूनची त्याला म्हणायचं अणुऊर्जा. तर अणुऊर्जेची प्रोसेस थांबवता येते म्हणजे केंद्रकीय विखंडन पद्धत म्हणतो आपण त्यालाच. केंद्रकीय विखंडन पद्धतीनं तयार होणारी ऊर्जेची प्रोसेस थांबवता येते कॅडमियमच्या कांड्या किंवा पोलादाच्या कांड्या त्या भट्टीमध्ये टाकून. लक्षात. पण केंद्रकीय संमिलन पद्धतीनं निर्माण होणारी ऊर्जेची प्रोसेस रोखता येत नाही, थांबवता येत नाही. मग याचा परिणाम काय होतो? याचा परिणाम या ठिकाणी ऊर्जा जी आहे ती वाढत जाण्यात होत असतो. ऊर्जा वाढत जात असते, ऊर्जा वाढत जाते, ताऱ्याचा आकार पण वाढत जातो, हीट पण वाढत जाते, उष्णता पण वाढत जाते. आणि मग प्रचंड आकाराचा तारा निर्माण झाला तर त्या ताऱ्याचा विस्फोट होऊन जातो. मग एक तर 99% विस्फोट होतो आणि 1% तो तारा त्याचा जागीच विझून जातो, काळा ठिक्कार पडतो आणि त्यातूनच तयार होतो मग ब्लॅक होल. तर अशा पद्धतीनं 100 ताऱ्यांमध्ये 100 ताऱ्यांपैकी 99% ताऱ्यांमध्ये विस्फोट होण्याची प्रोसेस असते. पण एखाद्या ताऱ्यामध्ये या ठिकाणी ब्लॅक होलमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही सूर्याचं वरचे ऊर्जा निर्मितीची प्रोसेस लक्षात घेतली पाहिजे. मग यामुळे सूर्याच्या पृष्ठभागाचे टेम्परेचर किती आहे? तर सध्या सूर्याच्या पृष्ठभागाचे टेम्परेचर येतं 6000 डिग्री सेंटीग्रेड आणि सूर्याच्या केंद्राचे टेम्परेचर येत असते 1.5 कोटी डिग्री सेंटीग्रेड. तर इतकं प्रचंड हीट उष्णता या ठिकाणी निर्माण होत असते. मग आता या ठिकाणी निर्माण झालेली जी हीट आहे, उष्णता जी आहे ती प्रकाशाच्या रूपानं बाहेर फेकल्या जाते, उष्णतेच्या रूपानं बाहेर जात असते, लहरीच्या स्वरूपात बाहेर जात असते बघा, सगळ्या बाजून जात असते. मग ती आलं लक्षात. आणि अशा पद्धतीनं जी प्रकाशाची गती असते ही प्रकाशाची गती लक्षात घेतली पाहिजे. 3×10⁸ मीटर पर सेकंद इतकी गती असते या प्रकाशाची. म्हणजेच 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद इतकी गती या ठिकाणी या प्रकाशाची असते. तर अशा पद्धतीनं बाहेर पडलेला जो प्रकाश आहे
याच्या इतकी गती पृथ्वीवर कशाचीच नसते, एवढं लक्षात घ्या. तर प्रकाशाची गती असते 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद किंवा 3 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंद इतकी गती असते. मग आता अवकाशातलं अंतर मोजण्याकरता आपण या गतीचाच आधार घेतो बघा. ठीक आहे. आणि या आधारे मग नवीन एकक तयार करण्यात आलेले, ज्याला नाव दिलं आपण प्रकाश वर्ष, लाईट इयर. ठीक आहे. मग प्रकाश वर्ष म्हणजे काय? सूर्याचा प्रकाश आहे, सूर्यापासून निघाला तर एका वर्षामध्ये जेवढं अंतर पार करेल तेवढं अंतर म्हणजे एक प्रकाश वर्ष. आता एका सेकंदात तो अंतर पार करतो 3,00,000 किलोमीटर. एका मिनिटाचं काढायचं असेल तर गुणिले 60 करा, मग एका मिनिटाच निघेल. मग एका घंट्याचं काढायचं असेल तर आणखीन गुणिले 60 करा, 60 मिनिटाचा 1 घंटा होतो, मग एका घंट्याच निघेल. मग एका दिवसाच काढायचं असेल तर गुणिले 24 करा, कारण 24 घंटे 1 दिवस होतो. मग 24 घंटे गुणिले केले की मग एका दिवसाचं निघेल, आणि एका दिवसात निघेल मग 365 दिवसाचा काढा. तर अशा पद्धतीनं प्रकाश वर्ष म्हणजे काय? सूर्यप्रकाशाने 365 दिवसामध्ये अवकाशातलं जेवढं अंतर पार केलं तेवढं अंतर म्हणजे एक प्रकाश वर्ष. तर अवकाशातील अंतर मोजण्याचे एकक काय? प्रकाश वर्ष. ठीक आहे. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक डेसिबल आहे. समुद्राची खोली मोजण्याचे एकक फॅदम किंवा फॅदोमीटर. समुद्राची लांबी मोजण्याचे एकक नॉटिकल मैल. तर हे वेगवेगळे एकक जे आहेत हे एकक आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. त्याच पद्धतीने अवकाशातला अंतर मोजण्याचे एककाच म्हणायचं प्रकाश वर्ष. आणि एक प्रकाश वर्ष म्हणजे सूर्यप्रकाशाने एका वर्षात 365 दिवसामध्ये अवकाशातलं जेवढं अंतर पार केलं त्याला म्हणायचं एक वर्ष, एक प्रकाश वर्ष. मग किती अंतर पार करतो तो? तर एका वर्षामध्ये या ठिकाणी तो अंतर पार करतो 9.46 गुणिले 10⁻12 किलोमीटर इतका अंतर तो पार करत असतो. तर याला म्हणायचं एक प्रकाश वर्ष. तर अशा पद्धतीनं या घटना घडामोडी या ठिकाणी लक्षात घेत चाललं पाहिजेत. मग आता आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवरती या ठिकाणी सूर्याचा प्रकाश येण्यासाठी किती कालावधी लागतो? तर पृथ्वीवर प्रकाश येण्यासाठी कालावधी लागतो 8 मिनिटं 20 सेकंद इतका कालावधी लागतो, म्हणजेच 500 सेकंद आहे. ठीक आहे. मग 500 सेकंदात सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येत असेल तर या ठिकाणी पृथ्वी आणि सूर्यातलं अंतर काढता येते. कारण एका सेकंदात जर तो 3,00,000 किलोमीटर अंतर जात असेल तर 500 सेकंदात 5×15 म्हणजे 15 कोटी किलोमीटर अंतर पार करत असतो तो. ठीक आहे. ह्या अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. 500 सेकंद गुणिले 3,00,000 किलोमीटर. एका सेकंदात 3,00,000 जातो तर 500 सेकंदात किती? 5×15 आणि हे शून्य बघा. 1 2 3 4 5 6 7 7 शून्य टाका. 1 2 3 4 5 6 आणि 7 इतके किलोमीटर अंतर होईल. किती मग? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी. तर याचा अर्थ हा होतो 15 कोटी किलोमीटर एवढं अंतर पृथ्वी आणि सूर्यातील आहे. तर ह्या पद्धतीने हे अंतर काढलं जात असतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं पृथ्वीला प्रकाश देणारा हा सर्वात मोठा आणि सर्वात या ठिकाणी जवळचा तारा जर कुठला असेल तर सूर्य आहे. मग सूर्यावरती प्रकाश आपल्या पृथ्वीवर प्रकाश येऊन पडला की समजून घ्यायचो तो आत्ताचा प्रकाश नाही आहे, 8 मिनिटापूर्वीचा प्रकाश येतो, आत्ताच येऊन पडलेला आपल्यावर. ठीक आहे. तर असा हा आपला सूर्य येतो. तर याची निर्मिती 4.6 अब्ज वर्षापूर्वीची आहे. मग आता बाकीचे मुद्दे लक्षात घ्या याच्यामध्ये. ठीक आहे. सूर्य पृथ्वीपासूनचे जे अंतर आहे सरासरी 14,96,00,000 म्हणजे 15 कोटी किलोमीटर अंतर आहे. ठीक आहे. परंतु पृथ्वी जी आहे सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असल्यामुळं काही वेळेस या ठिकाणी पृथ्वी आणि सूर्यातलं अंतर कमी होतं, काही वेळेस जास्त होतं. ज्यावेळेस अंतर जास्तीत जास्त असतं त्यावेळेस हे अंतर असतं 15,21,00,000 किलोमीटर, आणि ज्यावेळेस हे अंतर कमीत कमी असतं त्यावेळेस कमीत कमी अंतर असतं मग 14,70,00,000 किलोमीटर. ठीक आहे. सूर्याचा व्यास तुम्हाला सांगितलेलं आहे 13,84,000 किलोमीटर आहे. ठीक आहे. आकारमान पृथ्वीच्या 13,00,000 पट जास्त आहे. केंद्राचं घनत्व जवळपास 100 ग्रॅम घन सेंटीमीटर एवढं आहे. सूर्याच्या तळाचं गुरुत्वबल पृथ्वीच्या गुरुत्वबलाच्या 28 पट आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वजन कसं काढायचं आपण ते सांगितलेलं आहे. आणि सूर्यावरती वायूचं प्रमाण बाकीच्या ताऱ्यावरती ज्या पद्धतीनं असतं म्हणजे हायड्रोजन जवळपास 70%. ठीक आहे. हिलियम 28%. या 2 वायूचंच प्रमाण लक्षात ठेवायचं, आणि इतर वायू मग 2%. मग त्यामध्ये बाकीच्या इतर वायूमध्ये कार्बन, नायट्रोजन, निकेल, फेरस यांचं प्रमाण येत असतं. तर या पद्धतीनं सूर्यावरती वायू हायड्रोजन,
हिलियम ही 2 वायू महत्त्वाचे या ठिकाणी मानले जातात. केंद्राचं तापमान या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलंच आहे 1.5 कोटी डिग्री सेंटीग्रेड येत असतं. पृष्ठभागाचे तापमानही आपण बोललेलं आहे 6000 डिग्री आहे. सूर्याच्या केंद्राचा दाब जो आहे 1 अब्ज वातावरणीय दाब इतका प्रचंड दाब या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे. परिवहनासाठीचा वेळ 25 दिवस आहे आणि परिभ्रमणासाठी 25 कोटी वर्षे. ठीक आहे. आणि आपलं जी काही दीर्घिका आहेत किंवा आकाशगंगा म्हणतो आपण, या आकाशगंगेपासून या ठिकाणी केंद्रकापासून आपलं अंतर जवळपास 30,000 प्रकाश वर्षे इतकं येतं. म्हणजे थोडक्यात काय, इथला प्रकाश इथं जाण्यासाठी 30,000 प्रकाश वर्षे लागतात. किती प्रचंड आकाराची आपली दीर्घिका किंवा आकाशगंगा याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. म्हणजे केंद्रापासून आपण किती अंतरावर हे तुम्हाला काढायचं असेल तर 30,000 प्रकाश वर्षे आणि एका वर्षात किती प्रकाश जातो त्याचा गुणाकार करू शकतो. एका वर्षात या ठिकाणी प्रकाश जातो 9.46 गुणिले 10⁻12 किलोमीटर इतकं अंतर पार करत असतो एका वर्षामध्ये. मग आणखीन त्याचं गुणिले 30,000 करायचं म्हणजे हे किती अंतर आहे तुम्ही अंदाज बांधू शकणार नाही. ठीक आहे. तर असंख्य अंतर येतं. मंदाकिनी भोवती आपल्या फिरण्याची जी गती आहे, आपल्या दीर्घिकेभोवती फिरण्याची जी गती आहे 250 किलोमीटर पर सेकंद आहे. एका सेकंदाला पृथ्वी आपल्या या दीर्घिकेभोवती फिरते 250 किलोमीटर. तर किती प्रचंड गती आहे ती तुम्ही अंतर बांधू शकता. सूर्याचं वय सध्या आता जवळपास 4.5 अब्ज वर्षापूर्वी निर्माण झालेलं आहे. ठीक आहे. सूर्याच्या प्रकाशाची गती 3 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंद इतकी येते असते बघा. आणि एक प्रकाश वर्ष म्हणजे 9.46 गुणिले 10⁻12 किलोमीटर एवढं अंतर येत असते. ठीक आहे. तर या पद्धतीनं आपली ही घनता एक लक्षात ठेवा, सरासरी 1.4 एवढी सरासरी घनता असते आपली. ठीक आहे. तर ही एवढी माहिती या ठिकाणी सूर्याबद्दलची माहिती लक्षात घेतली पाहिजे.